नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आलेल्या नवीन अपडेटनुसार सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2026 यामध्ये एकूण 4476 पदांचा समावेश असणार आहे। ही जाहिरात लवकरच म्हणजे एप्रिल एंडपर्यंत येणार आहे। TCS किंवा IBPS कंपनीमार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे। तर यामध्ये 1414 पदांचा समावेश आहे। म्हणजे यामध्ये ANM आणि GNM ही पदं भरली जाणार आहेत। म्हणजे ANM फक्त फिमेलकरिता, महिलांकरिता, तर GNM हे मेल अँड फिमेलकरिता असणार आहे। म्हणजे याची जी शैक्षणिक पात्रता आहे, ज्यांचं GNM नर्सिंग किंवा BSc नर्सिंग झालेलं आहे, ज्यांचं ANMचा ऑक्झिलरी नर्स मिडवाईफचा डिप्लोमा कंप्लीट झालेला आहे, अशा महिला आणि पुरुष उमेदवार विद्यार्थी-विद्यार्थिनी ऑनलाईन फॉर्म भरू शकता। याची जी वयोमर्यादा आहे, ओपनकरिता 18 ते 38 असेल आणि कॅटेगरीकरिता 18 ते 43 वर्ष वयोमर्यादा राहणार आहे। बाकी अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांना शिथिल क्षमता देण्यात आलेली आहे, म्हणजे 45 वर्ष वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे। याचा जो अभ्यासक्रम आहे यामध्ये 40-60चा रेशो असेल। म्हणजे मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान हे 4 विषय 10-10 मार्काला 40 मार्क आणि उर्वरित 60 प्रश्न तुमचे टेक्निकलचे असणार आहेत, म्हणजे तांत्रिक घटकांचा समावेश असणार आहे। तर आपल्याकडे तांत्रिक विषयासहित अभिजित सर्स अकॅडमीमध्ये ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुरू झालेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना इच्छुक आहेत योग्य मार्गदर्शन घेण्याकरिता, ज्यांना बॅच जॉईन करायची आहे, त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे 9823442263 या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा। थँक्यू।